कितीही पैसे आले तर शेवटी कमीच पडतात. हे जवळपास सर्वांचंच वाक्य आम्हाला आर्थिक नियोजन करतेवेळी येतं. याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. नमस्कार, माझं नाव CFP बालाजी ऐनुले. गेली 16 वर्षांमध्ये आम्ही 5,000 प्लस आमच्या क्लायंट्सला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देत आहोत. सो आता आपण विषयाला स्टार्ट करूया. कितीही पैसे आले तरी कमी का पडतात? आज प्रत्येक व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती जर महिन्याला 1 लाख रुपये कमवत असेल तर त्या व्यक्तीच्या गरजा त्याच्या उत्पन्नाप्रमाणे आहेत. जर एखादा व्यक्ती 5 लाख रुपये कमवत असेल तर त्यांच्या गरजा ह्या त्यांच्या उत्पन्नानुसार आहेत. आणि एखादा व्यक्ती जर महिन्याला 15 लाख रुपये कमवत असेल तर त्यांच्या सुद्धा गरजा त्यांच्या उत्पन्नानुसार आहेत. अडचण कुठे येते? कुठल्याही स्टेजमध्ये गरजेपेक्षा जर आपण जास्त पैसे खर्च केले तर आपली सेव्हिंग होत नाही. तुम्ही कितीही पैसे कमवा, जर तुमच्या गरजा कंट्रोलमध्ये नसतील तर पैसे सेव्हिंग होत नाहीत. उदाहरणार्थ घेऊया. बऱ्याच वेळा आपण आपल्या कुटुंबासाठी एखादी कार घेत असतो. त्या बेसिक कार घेण्यामागचा हेतू काय असतो की आपल्या कुटुंबाला सेफली एक ड्राईव्ह करता यावं. इमर्जन्सीमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा ॲक्सेस असावा, कारण आज बऱ्याचशा पब्लिक सेक्टर सेवा सुरू झाल्यात, ओला, उबेर किंवा ह्या गोष्टी. तरी पण आपण वैयक्तिक कार का घेतो? कधी विथ फॅमिली आपल्याला बाहेर फिरायला जायचं असेल तरी आपण त्यासाठी घेतो. आता त्या जर गोलचं आपलं कम्प्लिटेशन 10 लाख रुपयामध्ये होत असेल, बऱ्याच वेळा तिथे लाईफस्टाईल म्हणून 25 लाख रुपयाची गाडी घेतली जाते. म्हणजे एक कार घेतेवेळी 10 लाख रुपयाची गरज म्हणून जर घेतली असती तर त्या व्यक्तीच्या 15 लाख रुपयाचा EMI वाचला असता. फक्त 15 लाखाचा EMI नाहीये. दुसरा प्रॉब्लेम काय होतो? समजा एखाद्या व्यक्तीने 5 वर्ष ती गाडी यूज केली, 5 वर्षानंतर तो व्यक्ती ती कार विकायला काढतो. त्यावेळेस त्या 25 लाख रुपयाच्या कारची प्राइस मिळते 5.5-6 लाख रुपये. म्हणजे जवळपास 20 लाख रुपयाचं डिप्रिशिएशन बेसिक अमाऊंटमध्ये झालं. प्लस त्या व्यक्तीने EMI वर घेतल्यामुळे त्या व्यक्तीला 5 ते 6 लाख रुपयाचा इंटरेस्ट भरावा लागला आहे त्यावर. म्हणजे हे 20 लाख आणि ते इंटरेस्टचे 6 लाख, 26 लाख रुपये झाले. आणि जर त्या व्यक्तीने 15 लाख रुपयाच्या EMIच्या ऐवजी सेव्हिंग केली असती 10 लाख रुपयाची कार घेऊन, तर आज त्या व्यक्तीकडे जवळपास हे 15 लाख रुपयाचे सेव्हिंग सहित 25 लाख रुपये झाले असते. म्हणजे एका छोट्याशा असेटमधून आपण स्वतःची व्हॅल्यू डिप्रिशिएशन करून घेतोय. म्हणून आपण गरजेपुरताच खर्च केला पाहिजे. नॉट कार. तुम्ही घरी इंटेरियर करत असाल तर जेवढा खर्च आपल्याला लागणार आहे इंटेरियरसाठी तेवढाच केला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की हौशेला मोल नाही, तसं आपण किती पैसे खर्च करतोय त्या लाईफस्टाईलला कुठेही लिमिट नाहीये. त्यामुळं आपण ठरवायचं की आपण पैसे किती खर्च करायचे. जर तुम्ही खर्चावर कंट्रोल ठेवलं तरच आपली सेव्हिंग होणार आहे. म्हणून मित्रांनो, कितीही पैसे कमवले आणि जर तुमच्या गरजा कंट्रोलमध्ये नसतील तर सेव्हिंग होणार नाहीये. त्यामुळं तुमच्या गरजेचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. त्यामध्ये तुमच्या अमाऊंट सेट करा. कुटुंबाला जेवढी गरज आहे तेवढेच पैसे खर्च करा आणि मॅक्झिमम सेव्हिंगवर भर द्या, जेणेकरून पुढच्या 10-15 वर्षांनंतर तुम्हाला आर्थिक ताणतणाव तुमच्या कुटुंबासाठी जाणवणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.